माणूस जेव्हा देवाला पाठमोरा होतो तेव्हा तो जीवन हरवून बसतो. माणसाचं गणित असतं की मी हे मिळवणार, मी ते मिळवणार, मी ते मिळवणार, मी माझी प्रगती साधणार, मी विकास करणार, मी असं करेन, मी तसं करेन. माणूस हजार स्वप्न रचतो, परंतु तो एक लक्षात घेत नाही की देव जर त्याच्याबरोबर नसेल तर तो हे काही करू शकत नाही. देव जर माझ्याबरोबर नाही तर मी जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, मला जीवन मिळणार नाही. आज जगामध्ये लोकांना अनेक गोष्टी मिळतात पण जीवन नाही आहे. जीवन म्हणजे मनःशांती, जीवन म्हणजे आनंद, जीवन म्हणजे खरा विकास. आज काही लोकांचा विकास बेगडी आहे, तकलादू आहे, दिखाऊ आहे. हातात 25,000चा मोबाईल आहे पण 5 लाखाचं कर्ज बँकेत आहे. विकास ही खरा असला पाहिजे, तकलादू नसावा, दिखाऊ नसावा, बेगडी नसावा, नकली नसावा, असली असावा. मनःशांती, आनंद, खरा विकास, खरी प्रगती, आरोग्य. जिकडे आरोग्य नाही तिकडे जीवन नाही. एखाद्याच्या शरीरामध्ये 4 आजार असले जीवन कसलं आहे त्याच्याकडे. जेव्हा माणूस देवाला पाठमोरा होतो तेव्हा तो जीवन हरवून बसतो. त्याची स्वतःची गणितं अखेर फोल ठरतात. तो पुष्कळ प्रयत्न करतो जीवन मिळवण्याचा, पण जीवन हे मृगजळासारखं त्याच्यापासून पळत जातं, त्याच्या हाती लागत नाही. वाळवंटामध्ये माणूस पाणी शोधतो तेव्हा त्याला दूरवर पाणी दिसतं. तो तिथपर्यंत पोहोचतो न पोहोचतो तेवढ्यात ते पाणी अजून पळतं, कारण ते पाणी नसतंच मुळी. तो असं धावत जातो तर पाणी भासतं ते, पण पाणी प्रत्यक्षात नसतं. तसं आज माणसाचं झालेलं आहे. त्याला असं वाटतं हे मिळालं की मला जीवन मिळणार, ते मिळालं की मला जीवन मिळणार. जीवन मृगजळासारखं आमच्यापासून पळत आहे. ह्या जगामध्ये लोकांना जीवनाचा फक्त आभास होतो, प्रत्यक्षात जीवन नाही आहे. परमेश्वर पिता आणि माणूस याच्यामध्ये आडभिंत आहे आणि ती आडभिंत पापाची आहे. येशूने ही पापाची आडभिंत पाडून टाकली आणि म्हणून जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो थेट परमेश्वर पित्याच्या संपर्कात येतो आणि मग त्याला थेट देवाकडनं जीवन मिळतं.